आता जेव्हा सुरुवातीला पाहायला आम्ही सुरुवात केली तर ही आधी इंग्लिश मध्ये जास्त बघितली जाते, मराठीमध्ये पण बघितल्या जातात. तर जसे आपल्या मराठीमध्ये उकार आहेत, विलांट्या आहेत, शब्द कसे लिहितोय, अंडरलाईन करतो आहे की नाही, हे सगळं बघितलं जातं. छोटं लिहिलेलं आहे, मोठं लिहिलेलं आहे, कुठे सिग्नेचर केलेली आहे, मधात केलेली आहे का, किंवा वरती केली आहे, खाली केलेली आहे, या सगळ्यांवर पण हे इफेक्ट करतं की त्याच्यावरनं कळेल मला की हे समोरचा माणूस हा कसा आहे, सक्सेस होणार की नाही, याला पोटाचे त्रास आहेत का, याला कानाचा त्रास आहे का, याला दाताचा त्रास आहे का. आता हा त्रास कसा करतो, जेव्हा तो लिहत होता, जेव्हा त्यांनी मला लिहून दिले त्यावेळेस त्याला काय त्रास होता मी हे सांगू शकते, कारण ते त्यावेळेस त्याच्या सिग्नेचर मध्ये, हँडरायटिंग मध्ये ते येतं. आणि तुम्हाला एक सांगते की दर 6 महिन्याला तुम्हीच तुमची स्वतःची हँडरायटिंग बघा किंवा सिग्नेचर बघा, तुम्हाला थोडा चेंज दिसेल. मे बी असं होईल की तुम्हाला दिसणार नाही पण आम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये हा थोडा चेंज आहे. कारण मूड स्विंग्स किंवा स्वभाव, कधी आपण खूप खुश असतो, कधी थोडस लो फील असतं, कधी आपल्याला स्ट्रेस आलेला असतो, तर त्यामुळे त्यावेळेस आपल्या हँडरायटिंग आणि सिग्नेचर मध्ये थोडासा फरक असतो. आणि स्पेशली हँडरायटिंग मध्ये, स्लांट्स मध्ये, जसं तुम्ही आता विचारलं होतं की आपण सरळ लिहिलं आहे किंवा लेफ्टला लिहिलेलं आहे, तर इट्स कॉल्ड स्लांट. ग्राफोलॉजिकल भाषेमध्ये याला स्लांट्स म्हटलं जातं. तर तुम्ही लेफ्टला लिहिलं आहे, राईटला लिहिलेलं आहे, ते सगळं मॅटर करतं. मॅम हे आता एवढं मोठं सायन्स आहे. आता सपोज एक सेलिब्रिटी, ठीक आहे, त्याच्या साइन मध्ये काहीतरी इश्यू आहेत, ओके, आणि त्याला ते आता करेक्ट करणं शक्य नाही, कारण की बँकिंग ट्रान्झॅक्शन किंवा डॉक्युमेंटेशन मध्ये ते आहेत, बट मोस्ट ऑफ द टाइम तो ऑटोग्राफ करतो लोकांना. तर त्यात जर हवे ते चेंजेस केले तरी त्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो? ऑब्विसली होऊ शकतो. आता हे बघा, जसं तुम्ही म्हटलं सेलिब्रिटी, तर सेलिब्रिटीची बँकेमध्ये कशी सिग्नेचर आपल्याला कोणालाही माहिती नाही, जी डिस्प्ले होती आहे, जे असं आता मी जेफ बेझोस बद्दल बोललेले आहे. जेफ बेझोसची सिग्नेचर जी आहे, त्यांनी जेफ पी बेझोस असं लिहिलेलं आहे, पूर्ण प्रॉपरली जेफ पी बेझोस. ते फिट किती आहेत बघा, का तर त्यांचा पी जो आहे हा पूर्ण परफेक्ट आम्हाला दाखवतो की ते फिजिकली फिट असणार, कारण त्यांनी तो असा पी बनवलेला आहे. जेफचा एफ जो आहे तो एक्झिक्युशनचा आहे, ते फक्त हवेत नाही बोलत, एक्झिक्यूट करतात आहे. आणि बेझोसचा एस जो आलाय, जो आता मी स्वतः म्हटलेला आहे की तुमच्या सिग्नेचर मध्ये मनी बाउल आला पाहिजे, त्यांच्या पी मध्ये येतोय, पण एफ जो आहे तो एक्झिक्युशनचा आहे. आणि मग त्यांनी जो एस बनवलेला आहे त्याच्यामध्ये काही मनी बाउल वगैरे येत नाही, त्यांनी वरती घेतलेला आहे तो. म्हणजे एक्झिक्युशन करा, फिजिकली फिट पण राहा आणि मग वरती जा. म्हणजे आता जेव्हा बरेच जण विचारतात की नाही मॅडम, आता तुम्ही जॉब करणारे आहात, 9 to 5 तुम्ही जॉब करता आहात, तुम्ही माझ्याजवळ आलात की मला ग्रो हवं आहे, मी तुमचं व्हॉट एव्हर जे काही नाम आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला बनवून दिलेलं आहे, आणि तुम्ही मला म्हणाल नाही मला मनी बॅक द्या, मला मनी बॉल द्या, कारण भरपूर रील्स आहेत ज्याच्यावरनं कळतंय की हे आलं की पैसा येतो, मी करून दिलं. पण तुमच्या 9 ते 5च्या जॉब मध्ये तुम्हाला अजून काय ग्रोथ मिळणार आहे? जास्तीत जास्त तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल, एक इन्क्रीमेंट मिळेल. तर हे कुठे लागू होतं, जेव्हा तुम्ही स्वतः पण मेहनत करता, आणि हे मेहनत सबकॉन्शियस माइंडने तुमच्या सिग्नेचर मध्ये आणणं कंपल्सरी असतं. हे मी आता का जेफ बेझोसचाच का मी इथे एक्झाम्पल घेतलाय, कारण त्यांच्या सिग्नेचर मध्ये ते दिसत आहे, ऍक्शन घेत आहेत, तर तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे. तसंच नेक्स्ट इथे एक्झाम्पल घेऊया. आता हा एक्झाम्पल अजून याच्यामध्ये पण फिट होतो की त्यांनी त्यांची सिग्नेचर जी लिहिलेली आहे ना, जेफ पी बेझोस लिहिलेली आहे. आपल्या इंडियन कल्चरमध्ये मी आताच बघते, मी जेव्हा सांगते माझ्या क्लायंट्सला की तुमचं नाव जे आहे त्याच्यामध्ये इनिशियल मधातलं, म्हणजे फादरचं किंवा हजबंडचं लिहायचं, म्हणतात मॅडम पूर्ण नाव लिहायचं का? तर सक्सेस रेट बघा, बिल गेट्स पूर्ण लिहितात, बिल गेट्स. बिल गेट्स कम्प्लीट 7 वर येतं, अमेझॉन वर पण 7 वर येतं, आणि बिल गेट्सचा टी जो आहे, ज्याला आम्ही टी क्रॉस बार म्हणतो, टी जो आहे, मला सिग्नेचर त्याची येत नाही, तुम्ही लावून दाखवा, तुमच्या लक्षात येईल, इथे वरती आहे. हा टी असा आहे, आपण टी असा काढतो,
मॅक्झिमम टीम मी असा बघते. हो, सेंटरला असतं ते डॅश. हा चुकीचं आहे, हे करेक्ट आहे. ओके. हे काय आहे, हा लो, तुमचं जे सेल्फ एस्टीम आहे हे लो दाखवतं. तुम्ही वरच विचारच करत नाही नाही. की मला मोठं व्हायचंय, मी मोठं करू शकतो, मला मोठंच करायचं आहे. जेव्हा तुम्ही टीचा क्रॉस बार मोठा काढता, बिल गेट्स सारखा, बिल गेट्सच्या सिग्नेचर मध्ये तुम्ही बघून घ्या, गेट्सचा जी पण वेगळा आहे, ज्याच्यामध्ये मी जे म्हणते मनी बॅग, मनी बाउल आला पाहिजे, तो पण येतो आहे. बिल त्यांनी प्रॉपर पूर्ण लिहिलेलं आहे, कनेक्टेड आहे. एल जे येत आहे त्याच्यामध्ये पण ते कम्प्लीट होत आहे, त्याच्यामध्ये पण मनी बाउल्स येत आहे, पण फक्त ते नाही दिलेलं आहे. सबकॉन्शियस माइंड जे आहे तुमचं, ते पण वर्क करतं. मी फक्त ते सगळं देऊन टाकलं आणि तुम्ही वर्कच नाही करणार तर कसं होईल? उपयोग नाही आहे. मी फक्त जॉबवाल्याला हे देऊन झालं तर होणार नाही. तर तुम्हाला त्याच्यावर पण वर्क करावं लागतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड तसा चेंज करून घ्यावा लागतो, तर तुम्हाला ती सक्सेस मिळते आणि तुम्ही ग्रो करता. एक्झॅक्टली. आता म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तसं बरेच लोक आमच्या पॉडकास्टवर येतात. तुम्ही जसं आता लास्ट टाइम जसं आल्यात तेव्हा वास्तूचे दोष असतात, हो, किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जे दोष असतात ते काम करतात, पण ते 10%. बाकीची 90% तुमचा एफर्ट आहे. तुमचा एफर्ट. वास्तू क्लिअर आहे आणि तुम्ही दुखी आहात तर काय होणार नाही. ओके, साईन क्लिअर आहे, व्यवस्थित आहे, पण तुम्ही एफर्टच घेत नाही. तर हे जे तुमचं जे 5% 10% लक कमी पडतंय यश अट्रॅक्ट करण्यासाठी, हे ते फुलफिल करण्याचं काम करतं. म्हणजे तुम्हाला मेहनत करायचीच आहे. येस, मी इथे तुम्ही खूप छान पॉइंट काढला. मी आपल्या चॅनल थ्रू सगळ्या व्ह्युअर्सला सांगते आज की ऑक्कल्ट फील्ड म्हणजे मॅजिक नाही आहे की मी माझ्या घराचं वास्तू करून घेते, मी मॅडम कडनं न्यूमरॉलॉजी, ऍस्ट्रॉलॉजी आणि आज सिग्नेचर पण करून घेते आणि मग मी घरी बसते. मग मी तसंच केलं असतं, तुम्ही माझ्याकडनं सगळं करून घेतलं आणि तुम्ही पॉडकास्ट घेतले नसते. असं होत नाही. हे सगळं काय आहे तर हे करेक्ट पाथ दाखवतं तुम्हाला की तुम्हाला कोणत्या पाथनी जायचं आहे आणि ते कसं जायचं आहे. तुमचा सक्सेस रेट वाढवतो केव्हा, जेव्हा तुम्ही स्वतः कर्म कराल. तुम्हाला कर्म करावेच लागणार आहेत. फरक काय आहे, लक, तुम्ही जसं म्हटलं आहात, लक क्रिएट होतं. जिथे आपल्याला असं वाटतंय की नाही माझा आज इंटरव्ह्यू इथे मी क्रॅक करू शकणार नाही, पण तुम्ही सिग्नेचर चेंज केली, तुम्ही वास्तू चेंज केलात, न्यूमरॉलॉजी प्रमाणे तुमची सिग्नेचर तुमच्या नावावर आणली, तर लक क्रिएट झाले, कॉन्फिडन्स वाढतो. आणि हे असं मी केलेलं आहे सेलिब्रिटींसोबत, बऱ्याच मराठी सेलिब्रिटी सोबत काम करते आता. तर आहेत अशा सेलिब्रिटीज ज्यांना हे चेंज करून दिलं आणि जे पडद्या मागेच काम करत होते आता त्या पडद्या पुढे आलेल्या आहेत. त्यांचे फक्त नावं घेऊ शकत नाही, तर मेहनत त्या करतच होत्या, नो डाऊट. आपण त्यांना चेंजेस केले, त्यांच्या वास्तूमध्ये चेंजेस केले, त्यांची सिग्नेचर फक्त ग्राफोलॉजिकली नाही तर ऍस्ट्रोलॉजिकली, न्यूमरोलॉजिकली ही चेंज करून दिली. त्यांनी त्याची प्रॅक्टिस केली आणि मला जवळपास 1 महिन्यामध्येच त्यांचा मेसेज आला की मॅडम मी माझा ड्रीम जे रोल मला हवं होतं ते मला मिळालं. तर फक्त, आणि हे सेलिब्रिटीजच्या सोबत काम करताना ना फक्त एकच अट असते त्यांची की नाव नाही सांगता येणार. दॅट्स गुड. म्हणजे ते आपण जोपासलं पाहिजे. करेक्ट.